मुझे तो लगा कि तू गई थी. जन्मानं मिळालेली ओळख आणि आतून वाटणारी खरी ओळख यामधील संघर्ष किती खोल असू शकतो याचं जिवंत उदाहरण म्हणजे अनया बांगर. स्टे ट्यून क्योंकि ये जर्नी अब वापस शुरू होने वाली है. काही जणांसाठी आयुष्य म्हणजे लढाई आणि काही जणांसाठी आयुष्य म्हणजे स्वतःची ओळख मिळवणं. अनया बांगरचा प्रवास हा दुसऱ्या प्रकारात मोडतो. अनया बांगरची गोष्ट ही बदलाची नाही, ती शोधाची आहे, स्वतःला शोधण्याची. जग आपल्याला एक नाव देतं, एक ओळख देतं, मात्र मन मात्र वेगळंच काहीतरी सांगत असतं. आर्यन बांगर हे नाव कुटुंबानं समाजानं दिलं होतं. त्याच नावात अपेक्षा होत्या, चौकटी होत्या आणि भूमिका ठरलेल्या होत्या. लहानपणापासून आर्यन म्हणून जगणं शिकवलं गेलं. क्रिकेट मैदानावर आर्यन मजबूत होता, नियम पाळणारा, शिस्तबद्ध, पण मैदानाबाहेर आर्यनच्या आत हळूहळू अनया आकार घेत होती. लहानपण म्हणजे शिकण्याचा काळ, पण अनयासाठी तो स्वतःला समजवण्याचा काळ होता. मी का वेगळी आहे, का माझ्या भावना इतरांसारख्या नाहीत, या प्रश्नांना उत्तर नव्हतं, फक्त गोंधळ होता. क्रिकेट मैदानावर सगळं सोपं वाटायचं, नियम ठरलेले होते, भूमिका स्पष्ट होत्या, पण मैदानाबाहेर स्वतःची भूमिका काय आहे हेच कळत नव्हतं. सो मैंने एक डिसीजन लिया है कि मैं अब क्रिकेट फील्ड पे वापस उतरूंगी, नॉट एज आर्यन बट एज अनाया दिस टाइम. मेरे सर्जरी को 3 महीने हो चुकी है और मैं फुली रिकवर्ड हूँ. आर्यन म्हणून जगताना अनयाला लपवावं लागत होतं. आरशात दिसणारा आर्यन आणि आतून जाणवणारी अनया या दोघांमध्ये रोज संघर्ष व्हायचा. यालाच म्हणतात जेंडर डिस्फोरिया. आणि हा गोंधळ नव्हता तर ही वेदना होती. आर्यनला जे शरीर मिळालं होतं ते अनया म्हणून जगण्यासाठी जुळत नव्हतं. आरसा सत्य दाखवतो म्हणतात, पण हाच आरसा आर्यनसाठी प्रश्न बनला होता. मी आर्यन आहे, पण मला अनया म्हणून जगायचंय. हा विचार बोलून दाखवणं सोपं नव्हतं. समाजासाठी आर्यन योग्य होता, पण स्वतःसाठी अनया आवश्यक होती. I was trying to process it because मुझे तो लगा कि तू गई थी. That was my first reaction when during the video calls and all. But आने के बाद when you came back, it was a different feeling. You were different. You were feeling like yourself. Finally, it was something like that. And तो जैसे ही मैं एंटर हुई घर पे, ऑफ कोर्स मुझे 1 साल हो गए थे हार्मोन्स कंप्लीट करके, देयर वर विजिबल चेंजेस ऑन माय बॉडी. तो वो देख के कैसा फील हुआ, लाइक कुछ ऐसा अबनॉर्मल फील हुआ, कुछ आउट ऑफ प्लेस फील हुआ, लाइक कैन बी ऑनेस्ट वैसे. not really ऐसा तो कुछ था नहीं, क्योंकि after all you're my sibling and 2 साल के बाद you were back home and it was a very happy feeling that finally my sibling is back after 2 years. तो इट डिडंट मैटर फॉर यू कि अभी लड़का है लड़की है. No, you were still yourself and what you've always been to me.
हा निर्णय एका दिवसात घेतला गेला नाही. आर्यन म्हणून जगताना प्रत्येक दिवस अनयाला थोडं थोडं मारत होता आणि एक दिवस आर्यननं थांबण्याचा निर्णय घेतला, स्वतःपासून पळणं थांबवण्याचा. आर्यन ते अनया हा प्रवास बदलाचा नव्हता, तो स्वीकाराचा होता, स्वतःला जसं आहे तसं मान्य करण्याचा होता. सर्जरी म्हणजे आर्यनचा अंत नव्हता, तर अनया जन्माला येण्याची एक सुरुवात होती. शरीर आणि मन एकमेकांशी जुळण्याचा तो टप्पा होता. ती सर्जरी जादू नव्हती, पण ती शांतता होती. आणि पहिल्यांदा अनयाला स्वतःचं शरीर परकं वाटलं नाही. सर्जरीनंतर आव्हानं संपली नाहीत, पण एक मोठा बदल झाला. आर्यन म्हणून निभावलेलं आयुष्य आता अनया म्हणून जगायला लागलं. मेरी सर्जरी को 10 दिन हो चुके हैं और ये सब बदला है. जिन लोगों को नहीं पता, मैंने ट्रेकिल शिफ्ट और ब्रेस्ट ऑगमेंटेशन कराया. ये मेरे लिए एक बहुत बड़ा स्टेप था मेरे ट्रांजिशन में, ताकि मैं और कॉन्फिडेंट और हैप्पी रहूं अपनी ओन स्किन में. सर्जरी के बाद पहले 2-3 दिन थे मैं ढंग से बात नहीं कर पाई, ना तो उठ या चल पाई हुई थी. सो ये सारे प्रोसेस को रिकवर होने के लिए 3 से 6 महीने लगते हैं. वैद्यकीय भाषेत या प्रक्रियेला म्हणतात जेंडर अफर्मेशन प्रोसेस. ही प्रक्रिया सुरू होते मनापासून. पहिला टप्पा असतो मानसिक तपासणी आणि समुपदेशनाचा. यानंतर सुरू होते हार्मोन रिप्लेसमेंट थेरपी, ज्यामध्ये शरीरातील हार्मोन्स मनाशी जोडवले जातात. यामुळे शरीरात बदल होतात. पण त्याहून मोठा बदल होतो मानसिक शांततेचा. यानंतर येतो सामाजिक स्वीकाराचा टप्पा. या सगळ्या टप्प्यानंतर येते सर्जरी. ही सर्जरी म्हणजे सेक्स चेंज नाही, ती शरीर आणि ओळख यांच्यातील दुरावा कमी करण्याचा वैद्यकीय टप्पा असतो. अनया बांगरनं नुकतीच जेंडर अफर्मेशन सर्जरी पूर्ण केली. सर्जरीनंतर आव्हानं संपत नाहीत. एक मोठा संघर्ष थांबतो, स्वतःशी चाललेली लढाई थांबते. आर्यन बांगर कधीच चुकीचा नव्हता, पण अनया बांगर पूर्ण आहे. ही गोष्ट सर्जरीची नाही, तर ही गोष्ट स्वतःकडे परत येण्याची आहे. ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी.